Question 10, page 199. आपलं प्रॉब्लेमचं डिस्कशन झालंय. कॅपिटलचा बॅलन्स घ्या. त्यात आपण काय ओपन केलंय? फक्त रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि करीनाज कॅपिटल अकाउंट. करीना म्हणजे कोण आहे? डिसीज्ड पार्टनर आहे. डिसीज्ड म्हणजे डाईड, एक्सपायर. हां, मग कॅपिटलचा बॅलन्स सोनू, मनेका आणि करीना आहे. करीना आहे. मग करीनाचं कॅपिटल तेवढं घ्या. फक्त सिंगल अकाउंट काढलेलं आहे. करीनाचं कॅपिटल 20,000. करीनाचं कॅपिटल 20,000. आज तुम्ही रफ रुलिंग करा. काय प्रॉपर करू नका, पानाला घडी घालायला सुरू करा. चालेल, घरी गेल्यावर नीट करा. किंवा कोणाच तरी वही घ्या, फोटो मारून जावा, चालतं. आज फास्ट घ्या, परत वेळ जायला. हां, कॅपिटलचा बॅलन्स कॅपिटलच्या क्रेडिट. 2 नंबरला काय असतं? कॅशचा बॅलन्स. आपण नुसतं बोलूया की, कारण एक ना एक दिवस फुल प्रॉब्लेम सोडवायचे आपल्याला. हे काय असंच टॉपिक चालणार नाहीये. कॅशचा बॅलन्स कॅश अकाउंटच्या डेबिटला झालं. 3 नंबरला कोण आहे सांगा? 3 नंबरला जनरल रिझर्व. त्या जनरल रिझर्व पैकी करीनाचा शेअर तेवढा काढायचा. करीनाचा शेअर. मग जनरल रिझर्व मुळे कॅपिटल काय होतंय? वाढतंय. जनरल रिझर्व मुळे कॅपिटल वाढतंय. करीनाज कॅपिटलच्या क्रेडिटला. माहिती आहे ना, या साईडला पोस्टिंग केलं की कॅपिटल वाढतं आणि डेबिटला पोस्टिंग केलं की कॅपिटल कमी होतं. मग बाय जनरल रिझर्व. किती आहे जनरल रिझर्व आपला? 10,000 आहे. मग इथं कंसात दिली आहे 10,000. त्यातनं करीनाचा शेअर किती आहे बघा. करीनाचा रेशो किती आहे? 2:1. आणि यावर बघायचं 2:1 डिवायडेड बाय किती येणार? 5 येणार. टोटल आहे ना त्याची. मग करीना इथं आहे, मग रेशो किती येणार? करीनाचा शेअर किती येणार? 1/5. मग 10,000 गुणिले 1/5 किती येणार इथं? 2,000. घ्या, इथपर्यंत पोस्टिंग घ्या. थांबतोय. ऍडजस्टमेंट पहिली. प्लांट अँड मशिनरी टू बी व्हॅल्यूड 60,000. वरती किती आहे बघा बॅलन्स शीट मध्ये? बॅलन्स शीट मध्ये 50,000 आहे. इथं 60,000 आहे. म्हणजे प्लांट अँड मशीन किती इन्क्रीज झाली? 10,000 इन्क्रीज झाली. म्हणजे कसली ऍडजस्टमेंट झाली सांग? ऍप्रिशिएशन. फुल ऍडजस्टमेंट बोल. काय होणार फुल ऍडजस्टमेंट? ऍड टू ऍसेट आणि सेकंड इफेक्ट रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला. घ्या सर्वांनी माझ्या बरोबर. प्लांट अँड मशिनरी ऍप्रिशिएशन किती हजार येणार? फक्त 10,000. ही ऍडमिशनची ऍडजस्टमेंट आहे. ऍड टू ऍसेट आणि क्रेडिटेड टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. क्रेडिटेड टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. हा आपला सेकंड प्रॉब्लेम आहे ना. फक्त सेकंड आहे. 5 प्रॉब्लेम आहे. पण बऱ्यापैकी तुम्हाला लक्षात येईल की तेच आहे. हे पुढची ऍडजस्टमेंट. पुढे नाही, तिथलेच पुढचे शब्द. ऑल डेटर्स वेअर गुड. काय अर्थ आहे त्याचा? ऑल डेटर्स वेअर गुड. आपले जे कस्टमर आहेत ते सगळे गुड आहेत. याचा अर्थ त्यांच्याकडनं पैसे बुडणार नाही आहेत. आरडीडी, देयर इज नो आरडीडी, देयर इज नो बॅड डेट्स. मग त्या ओल्ड आरडीडीचं काय करायचं? ओल्ड आरडीडीचं आरडीडी ओल्ड, आरडीडी न्यू नाहीच आहे. आरडीडी न्यू. मग आरडीडी न्यू नसल्यामुळे लक्षात ठेवा, आयडिया लक्षात ठेवा की आयडिया म्हणण्यापेक्षा व्यवहारच आहे हा. न्यू आरडीडी न्यू नसल्यामुळे आरडीडी ओल्ड डायरेक्ट कुठे घ्यायचा? क्रेडिटला घेऊन टाका. बाय आरडीडी. बाय आरडीडी किती हजार घ्यायचं? डायरेक्ट 2,500. 2,500. आज उशीर झाल्यामुळे एक दिवस बाहेर. हा, एक दिवस बाहेर. हा, आलो तुम्ही? नाही, मी बरोबर आलो. 3:35 ला तरी आलोय. ऍडजस्टमेंट 2. स्टॉक ऑफ गुड्स टू बी रिड्यूस्ड बाय 3,000. 3,000 नी रिड्यूस झालेला आहे. वरती स्टॉक किती आहे बघा? 50,000 आहे. रिड्यूस झाला म्हणजे डिप्रिशिएशन आहे. सेम डिप्रिशिएशन. कोण सांगते डिप्रिशिएशनची ऍडजस्टमेंट? लेस फ्रॉम ऍसेट. तिकडचं सगळं इग्नोर करायचं पण बोलायचं.
एक ना एक दिवस सगळं सोडवायचं आहे आपल्याला. लेस फ्रॉम ऍसेट आणि डेबिटेड टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. या टू स्टॉक कंसात रिड्यूस्ड. जसा त्यांचा शब्द तसंच लिहायचं. 3000 रिड्यूस्ड आहे. डिप्रिशिएशनच त्यांनी शब्द रिड्यूस वापरला, आपण पण वापरलो. लेस फ्रॉम स्टॉक डेबिटेड टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. आता कॅल्क्युलेशन स्टार्ट इथून पुढं. आणि कुठल्या व्यवहारामुळे कॅपिटल कमी होतंय तर कॅपिटलच्या डेबिटला सांगा. बाण केलेला आहे बघा. आणि कॅपिटल वाढवणारे व्यवहार असतील तर कॅपिटलच्या क्रेडिटला. हे तुम्हाला उदाहरण कुठलं दिलं, तुमच्या अकाउंट मध्ये डेबिटेड क्रेडिटेड येते बघा बँकेत पासबुक मेसेज, तोच आहे तुमचं पर्सनल अकाउंट, तोच आहे. सेम इथं सांगितलं की पटतायच लगेच. तुम्ही बँकेत पैसे भरला तर क्रेडिटेड म्हणून मेसेज येतो, तुम्ही विथड्रॉ केला तर डेबिटेड म्हणून मेसेज येतो. मग तोच आहे आमच्याकडं. क्रेडिटेड म्हणजे बॅलन्स वाढणार कॅपिटलचा, म्हणजे तुमच्या बँक अकाउंटचा, आणि डेबिटेड म्हणजे बॅलन्स कमी होणार. चला तिसरी ऍडजस्टमेंट. मी रेग्युलर सुरू करणार, तुम्ही ऍडजस्ट करून घ्यायचं. दी ड्रॉइंग्स ऑफ करीना अप टू दी डेट ऑफ हर डेथ. मृत्यूच्या तारखेपर्यंत, डेट ऑफ हर डेथ, जरा मराठी ट्रान्सलेशन सांगायला ना काही वाक्यांचं. डेट ऑफ डेथ पर्यंत तिचं ड्रॉइंग किती होतं. ड्रॉइंग हर मंथ डेथ अमाउंट टू ₹400 पर मंथ. 400 पर मंथ होतं मृत्यूच्या तारखेपर्यंत. ती किती महिने बिझनेस मध्ये राहिली, मला काढलं होतं की 6. येऊनच ठेवलंय तिथं 6 गोळा. ड्रॉइंग मुळे काय होतं, बिझनेस मधनं पैसे उचलल्यामुळं तिचं कॅपिटल कमी होतंय. पटतंय का बघा. बिझनेस मधनं पैसे विथड्रॉ केल्यामुळं त्या व्यक्तीचं कॅपिटल कमी होतंय. मग कमी होते म्हणजे कुठल्या साईडला पोस्टिंग होणार, तुम्ही पाठ करून आलाय का बघा फॉर्मॅट. कॅपिटलच्या डेबिट. टू ड्रॉइंग्स सगळे कॅल्क्युलेशन मी लिहिणार आहे. 400 गुणिले 6 2400. का बरं 6 महिने राहिले ना बिझनेस मध्ये. टू ड्रॉइंग्स. हे पोस्टिंग तुम्ही लवकरात लवकर पाठ करा. आज पाठ करून घेतलेलं आहे, कारण मला पोस्टिंग मध्ये अडकलं की तुम्ही कॅल्क्युलेशन मध्ये दुर्लक्ष करणार. कॅल्क्युलेशन आहे इथं, आता पण आहे. ड्रॉइंग्स मुळे कॅपिटल कमी होतं. आणि ह्याचा प्रूफ पाहिजे काय, तुम्ही ड्रॉइंग्स फायनल अकाउंट मध्ये काय करत होता, कॅपिटल मधून लेस करत होता. म्हणजे कॅपिटल कमी होत होतं का नाही, तिथं लेस करत होता, इथं डेबिटला घेतात. अर्थ तोच, डेबिटला घेतात. आता चौथी ऍडजस्टमेंट, ह्याला पण कॅल्क्युलेशन आहे. करीनाचं कॅपिटल किती आहे जरा बघून ठेवा. 20,000 आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल वॉज टू बी अलाउड ॲट 10% पर एनम. 10% पर एनम. मग आता याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं घ्या. कॅल्क्युलेशनला एक पानच ठेवायचं, पाठपोट झालं तरी चालेल. फक्त हे अकाउंट एका खाली आले पाहिजे, ह्याला ब्रेक करू नका. बाकी कॅल्क्युलेशन होऊ दे पाठपोट, पलीकडच्या साईडला जाऊ दे, चालतंय. इंटरेस्ट ऑन कॅपिटल काढायचं कसं, ऐका जरा. प्रत्येकाला मी फॉर्म्युल्यामध्ये बसवतो, एक पाठांतर होईल तुमचं आणि लक्षात येईल. कॅपिटल इनटू पर्सेंटेज इनटू पिरियड. ह्याच्यात बसवल्यामुळे तुमचे चुकण्याचे चान्सेस कमी होतील. आता कॅपिटल किती आहे म्हटलं, विचारलं तर मगाशी 20,000. कॅपिटल गुणिले पर्सेंटेज गुणिले पिरियड. पिरियड म्हणजे किती महिन्याचं द्यायचं केलं, 6. ओपनिंग डेट टू दी डेट ऑफ डेथ. हा सांगा, कॅपिटल वर पर्सेंटेज किती आहे, किती टक्के काढा म्हणे इंटरेस्ट, 10. 10% म्हणजे 10/100. मान्य आहे का हे, 10/100. कुठल्याही पर्सेंटेज म्हणजे डिवायडेड बाय 100. ती व्यक्ती बिझनेस मध्ये किती महिने होती त्या पिरियड मध्ये, ओनली 6 मंथ. मग काय लिहायचं आता इथं, 6 मंथ म्हणजे 6/12. 12 महिन्यातले 6 महिने. आता हे सोडवायचं आहे. आधी 0 कट करा, सगळं जातंय तिथलं. हे बघा सोपं करून दाखवतो, उगीच घाबरू नका ह्याला. हे 0 गेलं, हे 0 गेलं, इथलं एक 0 गेलं, हे 0 गेलं, 0 गेली. आता 6 × 6, 6 दूनी 12. संपला विषय. ते किती हजार आहे, 2,000. 2,000चे हाफ करा, झालं की 2,000चे हाफ. वाटल्यास मांडून दाखवतो, जाऊ दे.
तुम्हाला गणित झालं 2000च्या हा. आता क्लिअर, एकदम सोपं. बर, आता पोस्टिंगचा विषय आला. इंटरेस्ट ऑन कॅपिटल मुळे कॅपिटल वाढतं का कमी होतं? बोला. नाही तर तुम्हाला पाठ झाला असेल पोस्टिंग सांगा कुठल्या साईडला, क्रेडिट का डेबिट का? क्रेडिट का. एक काम करू आपण आणखी एक सुधारणा, इथं क्रेडिट शब्द लिहू. प्रत्येक कॅल्क्युलेशन झालं की त्याचं पोस्टिंग कुठल्या साईडला? क्रेडिटला. क्रेडिट म्हणजे आमचं हेच क्रेडिट घ्या. बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल 1000. मोठे कॅल्क्युलेशन असतील तर बाहेर घेऊ, छोटे असतील तर इथंच घेऊ. एक कॅल्क्युलेशन झालं, कळलं का कॅल्क्युलेशन? आता फॉर्मॅट लक्षात ठेवायचं, कॅपिटल इनटू पर्सेंटेज इनटू पिरियड. आता ऍडजस्टमेंट नेक्स्ट. आपण त्याचा सगळ्याचा अर्थ सांगूया. क्लिअर, हे झाले आपलं कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल मध्ये घेतलंय आपण हे सगळं. दी डिसीज्ड पार्टनर शेअर ऑफ गुडविल. डिसीज्ड म्हणजे माहिती आहे ना, गाईड. शेअर ऑफ गुडविल, गुडविल मध्ये हिस्सा इज टू बी व्हॅल्यू 2 इयर्स परचेस. तिथं लिहा 2 इयर्स परचेस म्हणजे दुप्पट. 2 इयर्स परचेस ऑफ एव्हरेज प्रॉफिट. 2 इयर्स परचेस ऑफ एव्हरेज प्रॉफिट म्हणजे सरासरी प्रॉफिटची दुप्पट करायची. एव्हरेज प्रॉफिटची दुप्पट फॉर लास्ट 3 इयर्स प्रॉफिट. लास्ट 3 इयर्स प्रॉफिट आधी एव्हरेज प्रॉफिट काढू, मग आपण दुप्पट करू, मग त्या व्यक्तीचा शेअर काढू. 3 स्टेप्स आहेत. काय काय? एव्हरेज प्रॉफिट, मग गुडविल, मग शेअर इन गुडविल. कोणाचं शेअर इन गुडविल काढायचं? या पार्टनरचं, या डिसीज्ड पार्टनरचं. मग आता कॅल्क्युलेशन सुरू करायचं. त्याला नोट 1 झाली ही. आता नोट 2, ह्यालाही रेफरन्स लिहा. हे सगळं जे व्यवस्थित लिहितात त्यांना व्यवस्थित मार्क पडतात. त्या नोटचा रेफरन्स इथे टाकला. आता पुढचं कॅल्क्युलेशन आहे शेअर इन गुडविल. शेअर इन गुडविल सगळं व्यवस्थित लिहा. काही दिवसांनी हेच कळत नाही कसं काढलं आपल्याच वहीतनं. एव्हरेज प्रॉफिट बरोबर डायरेक्ट बरोबर. किती प्रॉफिट दिले त्यांनी? 3, 15, 17, 13. हे असं एकदम वाचायचं. 15,000, 17,000 आणि 13. हे सोडवायचं. प्रॉफिटची टोटल भागिले 3. 3 का 3 आकडे आहेत म्हणून वर. त्याची बेरीज 17 आणि 13 म्हणजे 30. 30 आणि 15 45. 45,000 डिवायडेड बाय 3. एव्हरेज प्रॉफिट काढा. एव्हरेज प्रॉफिट काढा. किती? 15,000. संपलं नाही, आता एव्हरेज प्रॉफिट आलं. आता गुडविल काढायचं. घ्या. हे आपण एक 5 प्रॉब्लेम झाल्यावर सगळ्या प्रॉब्लेमचं कॅल्क्युलेशनचा अभ्यास करा. सगळीकडे सेम वाटेल. तुमचा भ्रम असेल दरवेळ बदलते की कॅल्क्युलेशन आज सेम आहे. परवा एकदा 5 प्रॉफिट होते, आता 3 आहे. त्याला काय? हा, आता गुडविल बरोबर. हे जे गुडविल आहे हे फर्मचं गुडविल आहे. बरोबर. फॉर्म्युला वगैरे काही नको. 15,000 गुणिले दुप्पट आहे का तिप्पट आहे? बघ, दुप्पट आहे काय? मग 2 घ्या. ह्याला फॉर्म्युलाच तयार करायचं असेल तर असं होईल, एव्हरेज प्रॉफिट इनटू नंबर ऑफ इयर्स परचेस. मागच्या प्रॉब्लेमला दिला होता मी, एव्हरेज प्रॉफिट इनटू नंबर ऑफ इयर्स परचेस. म्हणजे इथं गुडविल किती झालं? 15 दुनी 30. हे गुडविल फर्मचं आहे. फर्मचं म्हणजे बिझनेसचं आहे. मला त्याचं गुडविल काढायचं. करीनाज शेअर इन गुडविल. करीनाज शेअर इन गुडविल बरोबर. तिचा प्रॉफिट शेअरिंग रेशो किती आहे? मगाशी लक्षात ठेवा म्हणून सांगितलं तुम्ही. मगाशी सांगितलं होतं, लक्षात ठेवा. 1/5. 1/5 मग 1/5. काढा उत्तर. किती?
6,000. आता ह्याचं पोस्टिंग कुठं करायचं ते लिहिणार बस. तिला गुडविलचा हिस्सा द्यायचा तेव्हा तिचं कॅपिटल वाढणार. कंसात काय लिहायचं द्या. रेडी. 3 स्टेप मध्ये कॅल्क्युलेशन होतं लक्षात ठेवा. 1 2 3 3 स्टेप मध्ये कॅल्क्युलेशन होतं. हा लिहा बाय गुडविल. अमाउंट 6,000. नोट 2. नोट 2. बाकी काय गुडविलला भाषा नाही आहे ना, एवढंच आहे ना. पण गुडविल एक टिपिकल ऍडजस्टमेंट आहे या टॉपिक नाही, एवढंच आहे. हा आता अजून एक कॅल्क्युलेशन आहे खाली, अजून एक आहे. आणि गुडविल आणि शेअर इन प्रॉफिट, शेअर इन गुडविल आणि शेअर इन प्रॉफिट हे कॅल्क्युलेशन दररोज असतात. कळलं का? गुडविलचा हिस्सा आणि प्रॉफिट मधील हिस्सा हे दोन्ही पोस्टिंग कॅल्क्युलेशन्स दररोज असतात. अक्षरशः काही हे होत नाही, त्यात सुटका नाहीच आहे तुमची. आता नोट 3 होणार आहे. नोट 3 ते नोट 3 झाले की गणित संपलं. शेअर इन प्रॉफिट नोट 3. आता आपण वाचू काय ते. वाचायच्या आधी त्याचा फॉर्म्युला लिहूया. ॲव्हरेज प्रॉफिट इनटू पिरियड इनटू पार्ट आहे का, दिस इज द पार्टनर शेअर. म्हणजे परफेक्ट, म्हणजे परफेक्ट हा फॉर्म्युला. काही वेळा इथं ॲव्हरेज प्रॉफिट येईल, करंट इयर प्रॉफिट येईल, एस्टिमेटेड प्रॉफिट येईल, काही ना प्रॉफिट येईल. बस हे फिक्स आहे. हे पिरियड म्हणजे काय माहिती आहे काय, 6 मंथ, 6/12. आणि दिस इज द पार्टनर्स, दिस इज द पार्टनर शेअर म्हणजे 1/5. मग अशी चर्चा केली की एकदा वाचलं की ते रेशो लक्षात ठेवायचं, पुन्हा पुन्हा त्या पुस्तकात जाऊन बघायचं नाही. आता वाचूया बघा, ट्रान्सलेशन नीट बघा. त्याचं गोळ वेळ इथं गुडविल पेक्षा किचकट ही ऍडजस्टमेंट आहे. कुठे किचकट आहे ते कळेल बघा. दिस इज द पार्टनर शेअर ऑफ प्रॉफिट. दिस इज म्हणजे डाईट शेअर ऑफ प्रॉफिट अप टू द डेट ऑफ हर डेथ. अप टू द डेट ऑफ हर डेथ म्हणजे ऑक्टोबर पर्यंत. ऑक्टोबरला एक्सपायर झाले ना 1 ऑक्टोबरला, तिथपर्यंतचा शेअर ऑफ प्रॉफिट काढायचा आहे. शुड बी बेस्ड ऑन ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 2 इयर्स. कशाच्या बेसिसवर आहे ते, ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 2 इयर्स. परत वाचायचं बघायची गरज नाही. लास्ट 2 इयर पुसलं बाय मी. लास्ट 2 इयरचं प्रॉफिट किती आहे बघा. लास्ट 2 इयरचा ॲव्हरेज प्रॉफिट 70 आणि 13 सापडलं का. 70 आणि 13 लास्ट 17 आणि 13 17 आणि 13 लास्ट 2 इयर्स प्रॉफिट म्हटलंय म्हणजे शेवटच्या 2 वर्षाचा प्रॉफिटचा ॲव्हरेज का, असं त्यांनी म्हटलेलं आहे. परत एकदा वाचतो हे बघ. शुड बी बेस्ड ऑन द ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 2 इयर्स. कोणाच्या बेसिसवर, शेवटच्या 2 वर्षाच्या प्रॉफिटचं ॲव्हरेज काढा. अवघड नाही आहे, इथं लक्ष द्यायचं, इथंच करणार. लास्ट 2 इयर्स प्रॉफिट किती आहे, 17 आणि 13. हे बघ काही फॉर्म्युला वगैरे काय नको. 17,000 अधिक 13,000 डिवायडेड बाय 2 बरोबर किती येणार, 30,000 डिवायडेड बाय 2 15,000. आणि हे 15,000 इथं वापरायचं. कळालं. शेवटच्या 2 वर्षाचा प्रॉफिटचं ॲव्हरेज व शेवटचे 2 प्रॉफिट हे आहे, त्याचा ॲव्हरेज इथं काढायचं. भागिले 2 काय केलं कळणार का, 2 आहेत म्हणून सोडवा आणि इथं शेजारी घ्या, झालं. हे असं असतंय. लास्ट 2 इयर्स प्रॉफिट म्हटलं की 2 करायचं. 3 इयर्स प्रॉफिट असेल 3 ची बेरीज केली असते. तिथंच उभा लिहून करा शेजारी. म्हणून फुल पेज कॅल्क्युलेशनला घ्या. आणि हेच 15,000 इथं घेतलेले आहेत.
हा पुढचं कॅल्क्युलेशन बोला की. पिरियड किती 6 म्हणजे 6/12 गुणिले TC इज द पार्टनर शेअर इन प्रॉफिट 1/5 1/5 आता हे सोडवायचं. हे बघा सोपं दाखवतो, लक्ष द्या. 5 एके 5 5 त्रिक 15 झालं, एक संपलं. 6 एके 6 आणि 6 दुनी 12. मग अशी केलं होतं की एकदा 6/12 ला. मग हे तुम्हाला आणखी एक स्टेप करू का. 3000 into 1/2 1/2 उत्तर किती आलं डायरेक्ट 1500. पोस्टिंग कुठे घ्यायचं ठरवलं. ते कॅल्क्युलेशन करताना तुमची नजर फळ्यावर पाहिजे. मी काय करणार मग, मी पहिल्यांदा 5 ने ह्याला भागलं डायरेक्ट 5 त्रिक 15 3000 आणि 6/12 म्हणजे 1 6/12 म्हणजे 1 येतंय. हे आणि हे केले म्हणजे हे 1 येतंय. ह्याला गोल करतो बघा. हा घ्या. हा 1500 येतंय. पोस्टिंग कुठे करू, लवकर सुटका करा. नाहीतर मी काय शेवटच्या प्रॉब्लेम पर्यंत सांगतो, तुमचं काय पक्कं राहू दे नाही तर कच्चं राहू दे. ह्याला प्रॉफिट मध्ये हिस्सा दिल्यावर त्याचं कॅपिटल वाढणार क्रेडिटला घ्या. पण याचा पोस्टिंग वेगळा आहे. PL सस्पेन्स अकाउंट आणि नोट नंबर 3 1500. इथं कंसात क्रेडिट लिहा. हा क्रेडिट पोस्ट डेबिट क्रेडिट असं लिहित राहायचं. प्रॉब्लेम झाला, सगळं वाचून जा. 3 नोट आल्या बघा आज. तर 1-2 गुणाकार इथंच लिहिले, जनरल रिझर्व्हचं आणि ड्रॉइंग इथंच लिहून टाकलं. बर आता सर्वांनी माझ्याबरोबर सोडवा, चालते, त्यात अभ्यास नाही काय नाही. ऍडमिशनला प्रॉफिट काढते की नाही तसं प्रॉफिट काढा आणि तो सगळ्यांना द्या, तिघांना द्या. चला 12500 क्रेडिटची टोटल, ती डेबिटला 12500. 12500 मधून 3000 गेले 9000. त्याला द्यायचं टू रिव्हॅल्युएशन प्रॉफिट नरेशन ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. से ऍडमिशन टाइप लिहा. 9000 येते. 9500 येते का बघतो सगळं. हा 9500 बरोबर आहे. 12500 तर 3000 गेले 9500 वाटप करा. त्यात पण तुम्हाला सांगतो, ऐका जरा ऐका. तुम्हाला जर एवढंच विचारलं असेल परीक्षेमध्ये क्लिअरली प्रिपेअर रिव्हॅल्युएशन अकाउंट अँड करीनाज कॅपिटल अकाउंट असं स्पष्ट विचारलं असेल तर प्रॉफिट सगळ्यांना वाटायचंच नाही. फक्त करीनाचा प्रॉफिट घ्यायचा. किती होणार 9500 गुणिले 1/5. कळतंय काय. 1/5 शेअर आहे ना, डायरेक्ट तिचा काढायचा, इथं लिहायचा, त्याचा सेकंड इफेक्ट इकडे घ्यायचा. आठवतं ना, इथं एक सेकंड इफेक्ट होणार आहे रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला तर कॅपिटलच्या क्रेडिटला लेजर इफेक्ट. मग इथं बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणजे फक्त करीनापुरतं काम करायचं आणि इथं घ्यायचं. लक्षात आलं. आपल्याला वेळ कमी आहे, पेपर 10 मिनिटं राहिली तरी सोडवायचं आहे. करीनाचा शेअर काढायचा, आवडून टाकायचं. हा आता करीनाचा शेअर किती येतो बघूया. 5 एके 5 4 राहिले 5 9 45 1900 आला. 1900 तुम्ही तुमचं करा पटकन. कळालं का हिशोब. वेळ कमी असेल तर फक्त या व्यक्तीपुरतं काम करायचं, नाहीतर व्यवस्थित वाटप करा, तिघांना द्या. रेशो काय ना 2:2 असे द्या. आता सुद्धा करता येते. 1900 1900 दोन्ही 3800 3800 3800 1900 त्याचं डिस्ट्रीब्युशन वाटप 2:2 असे काय ना, मग बरोबर आहे. 5 एके 5 4 5 9 25 बरोबर आहे. 3800 3800 1900. बरं माझ्याकडनं प्रॉब्लेम सांगतो. आता करीनाची कुठली साईड जड असते ऑलवेज सांगितले क्रेडिट. मग क्रेडिटची टोटल करा सर्वांनी आणि इथं फरक काढा आणि त्या फरकाला म्हणा एक्झिक्युटर्स लोन अकाउंट आणि नरेशन ट्रान्सफर. झालं. किती फरक येतो बघ.
क्रेडिट अगदी राऊंड फिगर आहेत सगळे. फरक काढा आणि एक्झिक्युटिव्ह लोन अकाउंट ब्ल्यू न लिहिलंय बघा त्याप्रमाणे लिहा. किती वेळात झाला बघा प्रॉब्लेम. वेळ बघू नका, कॅल्क्युलेशन कळाले का बघा. कॅल्क्युलेशन सगळे आजचं माझ्या मते महत्वाचं कॅल्क्युलेशन म्हणजे शेअर इन प्रॉफिट. नोट 3 गुडविल काय नॉर्मल आहे. गुडविल तर ह्याच्यापासून आलंय, ऍडमिशन टॉपिक पासून आलंय. असंच गुडविल होतं त्यावेळेस. तेव्हा ते न्यू पार्टनरचा शेअर काढत होतो, आता डायरेक्ट पार्टनरचा काढतोय. एवढाच फरक आहे त्यात. किती येतो फरक? 30,000 झालं बरोबर. 30,000 घ्या रे. आले ना. नॅरेशन नाही साहेब त्याला. टू एक्झिक्युटिव्ह लोन अकाउंट ट्रान्सफर फळ्यावर सगळं आहे की. या टॉपिकचा अभ्यास करायचा म्हणजे कॅल्क्युलेशनचा अभ्यास करायचा, बाकी काही नाही. कॅल्क्युलेशन आणि नुसतं एक डिसिजन पार्टनरचा कॅपिटलचा फॉर्मॅट एवढाच अभ्यास करायचा. हा कालच्या ह्याचा आपल्या ऍडमिशनचा हा तो टॅली झाला काय? कालच्या टेस्टचा घरी दिलेला काय आणलंय? हा मला माहिती आहे, रिसर्चच आणणार होतं. हा केली ऍडजस्टमेंट बिल्स रिसिवेबलची. काय ऍडजस्टमेंट ती बिल्स रिसिवेबलची? टेकन ॲट 10% डिस्काउंट एवढंच आहे ना. बिल्स रिसिवेबल ऍसेटला घे, त्यातनं 10% वजा कर आणि लेस फ्रॉम बिल्स रिसिवेबल आणि डेबिटेड टू रिव्हॅल्युएशन. कुठं नाही ते माणसाने कुठे घेतले? पार्टनरने घेतलेत का? नुसतं टेकन म्हणताय का मानवने घेतलंय? कोणी घेतलंय? माणसाने घेतलंय का? हा मग ठीक आहे. ऍट 10% डिस्काउंट घेतलंय ना, मग वेगळं होणार. ऍसेट साइड बिल्स रिसिवेबल नील येणार, बाहेर नील येणार. हा मानवच्या कॅपिटलच्या डेबिटला 10% वजा करून घ्यायचे, 10% वजा करून राहिले आणि डिस्काउंट आहे म्हणजे आपला लॉस आहे. रिव्हॅल्युएशनचे डेबिट, रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला मानवच्या कॅपिटलच्या डेबिटला आणि ऍसेट साइडला नील म्हटल्यापेक्षा घेऊच नकोस ऍसेट साइड. चालेल. होती अशी ऍडजस्टमेंट बीआरची नव्हती पण दुसऱ्या ऍसेटची होती. ऍसेट टेकन बाय पार्टनर ऍट डिस्काउंट. झालं लक्षात आलं काय? म्हणून मी तुम्हाला एकदा म्हटलं होतं, तुम्ही कोणी असं हे केलं नाही. ऍडमिशनच्या आयएमपी ऍडजस्टमेंटची लिस्ट काढा, लिस्ट काढा आणि त्याची पोस्टिंग देऊन काढा म्हटलं. कोणाच्या लक्षात आहे? हा म्हटलं होतं मी. ऍडमिशनच्या आयएमपी ऍडजस्टमेंटची लिस्ट काढा. हे असल्या ऍप्रिशिएशन डिप्रिशिएशन नव्हे, त्या अशा टिपिकल ऍडजस्टमेंटची. तेवढे 10-12 किती निघणार? 10-12 फार नाही निघणार. तेवढ्याची लिस्ट काढायची आणि वाचून यायचं परीक्षेला. तेवढंच. तुमचं काय झाला प्रॉब्लेम? 30,000 आले तर हा मास्क वर चढव. हा शिवाय देऊ नको, शिवाय देऊ नको. माझ्याकडे ह्याच्यापेक्षा भारी शिवाय. हा त्याची डिक्शनरी तयार होईल. हा चला पुढचा प्रॉब्लेम. सगळ्यांना लक्षात आलंय? कॅल्क्युलेशन आफ्टर टॉपिक. हा टॉपिक उद्या नुसतं वही हातात क्लासला घेऊन यायचं असं चालणार नाहीये. सगळ्यांनी घरात कॅल्क्युलेशन बघायचे. कॅल्क्युलेशन कसे केले, कॅल्क्युलेशन बघायच्या आधी ही ऍडजस्टमेंट इतकी वाचायची. तर मुलं काय करतील? वही उघडतील, बघून येतील. असं नाही, इथं वाक्य काय आहे, तिथं केलंय काय ते बघून यायचं. जेवढे नोट तेवढं घरी अभ्यास करून यायचं. कुठली सगळं टॉपिक नाहीये. पुढचा प्रॉब्लेम आहे क्वेश्चन 11 पेज 200. तो प्रॉब्लेम आता वाचून देतो.